नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि दिनेश इकडं आंब्याच्या फुडी करत होता लोणचं घालण्यासाठी आणि ते करता करता इतका थकला की तिथं झोपलेला आहे। जरा बोर पण होत होतं कारण योगेश आणि दीपक गेलेत गावाकडे आणि एकटा कुठली तरी काम हातात घेतो आणि अर्धवटच करतो ते तसंच झालेलं आहे। आणि इकडे मोहरी मी उन्हाला टाकलेली आहे, परत लसूण पण मी थोडासा चोळून ठेवलेला आहे। इकडे उन्हानं ते थोडंसं वाळलं ना तर व्यवस्थित पाचोळा निघून जातो आणि मला कार्यक्रमात जायचं आहे। तर अगोदर मी रेडी होते आणि कार्यक्रमात जाऊन येते, म्हणजे साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आणि इथं शेजारलाच आहे, जवळपासच आहे। सगळ्या शेजाऱ्यांच्या ताई रेडी झालेल्या होत्या तर त्यांच्यासोबत मी कार्यक्रमात जाऊन आले। जेवण वगैरे माझं तिकडंच झालेलं आहे आणि आता आल्यानंतर अगोदर मी इकडे लोणच्याची तयारी करत आहे। आणि इकडे जे 2-3 कुंडे दिसत आहेत ना फक्त इतकेच मी खाली ठेवले, बाकीचे सगळे मी समोर जे कंपाऊंड आहे ना तिथं ठेवणार आहे कारण फरशी खूप घाण होत आहे ना, त्यामुळे सगळे कुंडे मी इकडं काढले। तर अगोदर तुम्ही बघितलं पूर्ण पोर्समध्ये मी कुंडे ठेवलेले होते, खूप सुंदर दिसतं पण खाली फरशी खराब होत आहे, परत ते डाग पण निघत नाहीयेत, त्यामुळे ते सगळे कुंडे आता हे जी 2-3 ठेवलेत ना ते पण मी काढणारे, उचलणारे, समोर ठेवणारे। तर जे तुळशीचं वृंदावन आहे तिथं जे कंपाऊंड दिसत आहे ना तिथं ठेवणार आहे हे 2-3 कुंडे। तर ही मोहरी ही उन्हाला छान वाळलेली आहे आणि इकडे लसूण पण हडकलेलं आहे। तर एक वेळा मी चोळून फटकलेलं होतं आणि परत ठेवलेलं होतं, तर आता जी ही थोडाफार पाचोळा होता ते पण गेलेला आहे। गावरान लसूण आहे त्यामुळे पाचोळा एकदम पातळ असतो, तर थोडंसं चोळलं ना उन्हाला ठेवून तर लवकर निघतो होतो। तर इथं थोडाफार 1-2 त्यामध्ये राहिलेले पाचोळा ते पण मी काढत आहे इकडे टी व्ही बघत आणि लोणच्याची पूर्ण तयारी आता करायची आहे। थोडासा लेट झालेलाच आहे, म्हणजे कार्यक्रमात जाणं परत घरची सगळी कामं, थोडंसं कामाचा गोंधळ आहे यावेळी, खूपच कामाचा लोड आलेला आहे कारण एक्स्ट्राची कामंही होत आहेत आणि जी रोजची कामं आहेत ते तर चुकणारच नाही, तसं झालेलं आहे। तिकडे पूर्णपणे मी लसूण जे आहे ना थोडं सोलून घेतलेलं आहे प्लेट भरून, कारण आता कैऱ्या आहेत 20 ते 25, त्या हिशोबाने मी लसूण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे। परत आता बाकीचे मसाले पण हिशोबानंच घ्यायचं आहे, म्हणजे लोणच्याचे आंबे थोडे आंबट असतात आणि त्या हिशोबाने मसाला पण आपल्याला थोडंसं जास्त, म्हणजे जसं म्हणतात बघा तोंडभर मसाला असला पाहिजे तसा घ्यायचा आहे। तर इकडं हे आंबे पण अर्धेवट फोडी बनलेले आहेत, तर दीपकला म्हणलं पूर्णपणे ते आंबे मला अगोदर फोडी करून दे, म्हणजे लोणचं मी करून घेते। आणि पाणी पण संपलेलं होतं तर दीपक आता पाणी घेऊन आलेलं आहे, गरमी खूप आहे ना त्यामुळे थंडच पाणी घेऊन आलेलं आहे। तर या कॅनमध्ये पाणी वतलेलं आहे, जे कॅन घेऊन आले ते परत नेऊन द्यायचं आहे। परत आल्यानंतरच ते आंबे वगैरेची फोडी करणार आहे दीपक, तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते। लसूण मी वाटलेला आहे, परत मोहरी वगैरे वाटून घेते, म्हणजे लाईटचं पण काही नक्की नसतं, एक वेळा लाईट गेली की मग एकही काम व्यवस्थित होईना, फक्त वेट करण्याचंच काम आहे। मला लाईट असेपर्यंतच मी मोहरी वगैरे वाटून घेते, मसाला तयार करून घेते, कारण लोणच्यामध्ये जी फोडणी टाकतो ना ती व्यवस्थित गार झाली पाहिजे, त्यामुळे अगोदरच मी इकडे फोडणी तयार करून घेते। आणि दीपक हे कॅन देऊन येईल अगोदर आणि आल्यानंतरच ते आंब्याच्या फोडी करून देईल, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। तसं तर लोणचं बनवायचं म्हटलं तर मसाल्याला थोडासा वेळ लागतो, मसाला बनला मग लोणचं बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, फक्त मिक्स करायचं तरी काम असतं। तर लसूण वाटतच होते मी, तितक्यात पाणी आलं म्हणते पाणी वतण्यासाठी गेलेली होते आणि आता लसूणही वाटून घेते इकडं। तर लसूण वाटून ठेवलेलं आहे आणि दीपक हे जी कॅन आहे ते द्यायला जात आहे, तोपर्यंत योगेशला म्हणलं की तुम्ही ते आंबे जे आहेत ना ते मला तोडून फोडी करून द्या, तोपर्यंत दीपक हे देऊन येईल, म्हणजे सगळ्यांचा हात लागेल। सुरुवात दिनेशने केलेली होती, परत दीपक योगेश सगळ्यांनी ते कैऱ्या जे आहेत ना ते फोडून त्याच्यात म्हणजे छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत, सगळ्यांचा हात लागलेला आहे। तर आता इकडे मी पटकन मसाला तयार करून घेते। तर इकडे मी ठेवलेला आहे की पॅन, त्या पॅनमध्ये मी घेतलं अगोदर थोडंसं तेल, म्हणजे फक्त 1 चमचा घेतलेला आहे आणि यामध्ये लवंग आणि मिरे आणि मेथीदाणा हे सगळं तळून घ्यायचं आहे। म्हणजे जास्त आपण लोणचं मसाला वगैरे हे भेटलं तर टाकू शकता, पण मी इकडे जास्त कुठले मसाले घेतलेले नाही आहेत, जे घरचे आपले मसाले आहेत तेच घेतलेले आहे। तर इकडे मी 20 ते 25 लवंग घेतलेले आहेत, 20 ते 25 मी मिरे घेतलेले आहेत आणि 1 ते 1.5 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे। अगोदर हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मिरे आणि लवंग खूप लवकर उडायला लागतात, त्यामुळे हे थोडंसं अर्धवट तळलं की वरती मी झाकलेलं होतं, कारण ते उडून पूर्ण बाहेर येतात, चेहऱ्यावर पण येतात, म्हणून मी इकडे थोडा वेळ झाकून ठेवलेलं होतं, जोपर्यंत ते व्यवस्थित चटकत आहेत तोपर्यंत। नंतर मी प्लेट काढलं तर इकडे बघू शकता व्यवस्थित ते फुललेले आहेत तेलामध्ये, म्हणजे छान तळलेले आहेत आणि वास पण खूप छान येत आहे, म्हणजे जसं आपल्या घरी लोणचं बनतं ना पूर्ण म्हणजे आहे ना घरामध्ये तर याचा वास छान येतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण जातो, समजतं की यांच्या घरी आज लोणचं बनत आहे। तर इकडं हे सगळे खडे मसाले मी तळून घेतलेले आहेत। आता आणखीन मी 1/2 किलो तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकले मी 2 ते 3 चमचे जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। लसूण छान तळला की मग आपल्याला हे फोडणीचे ना काढून ठेवायचे आणि छान गार करून घ्यायचे आहे, तोपर्यंत बाकीची तयारी करू। आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे लोणच्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला होता तेव्हा मी त्यामध्ये चुना पण टाकला, तुम्ही म्हणत होता की ते चुना कोण टाकतं,
तर गावाकडे चुना पण टाकला जातो, असं म्हणलं जातं की चुना टाकल्याने जे आहे ना कलर खूप छान येतो लोणच्याला, म्हणून टाकलं जातं. तुम्हाला आवडत असलं तर टाकू शकता, नाहीतरी स्किप करू शकता, असं काही नाही की ते टाकायचंच आहे, फक्त गावाकडे टाकत असतात म्हणून मी टाकलेलं होतं. तर आता हे इकडे फोडणी तयार होतच आहे, तोपर्यंत मोहरी पण मी इकडे वाटून घेते. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की लाईट राहीपर्यंत. एकतर वातावरण व्यवस्थित नाही आजकाल, खूप वारं म्हणजे वादळ वारं, विजा चमकणं, गरजणं, पाऊस येणं हे सगळं सुरू झालेलं आहे. आता वातावरण एकदमच बिघडत आहे. म्हणजे दिवसभर ठीक असतं, 4 वाजले की मग सुरू होतं, मग त्यावेळेत लाईट पण राहत नाही, म्हणलं लाईट असेपर्यंत सगळं वाटण करून घ्यायचं. तर इकडे मोहऱ्या मी 3-4 बॅचेसमध्ये वाटून घेतलेलं होतं, कारण हे छोटं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे, तितकं व्यवस्थित पण नाही आहे ते, त्यामुळे थोडंसं वेळ जास्त लागतो मला, म्हणून थोडं थोडं करून इकडे घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडं ही फोडणी पण तयार झालेली आहे, म्हणजे लसणाचा कलर इकडे चेंज झालेला आहे बघू शकता, आणि छान वास पण येत आहे. मी गॅस बंद केला आणि हे पॅन खाली उतरावून ठेवलेलं आहे, म्हणजे लवकर ते गार होईल. तोपर्यंत इकडे जितक्या मोहऱ्या आहेत सगळ्याच मी वाटलेल्या आहेत. तर बघू शकता इकडे मोहऱ्या पण वाटून झालेल्या आहेत, आणि इकडं फोडणी पण तयार झालेली आहे. खडे मसाले पण तळून घेतलेले आहेत. आता सुके मसाले काढून घेऊया. तर 20 ते 25 आंब्याच्या हिशोबाने इकडं मसाले थोडेसे जास्त प्रमाणातच काढून घ्यायचे आहेत. तर सगळ्या वस्तू मी ठेवल्या आहेत इकडं काढून, आणि इकडे जे आंब्याच्या फोडी आहेत ते पण घेऊन येते. बाबा जेवण करायला आत्ता आलेले आहे, तर त्यांना जेवायलाही वाढलं. म्हणजे अधूनमधून ही पण कामं असतात, एकच काम हातात घेतलं ते पूर्ण होत नाही, अधूनमधून दुसरी पण कामं होतच असतात. तर इकडं मी ही आंब्याच्या फोडी पण घेऊन आलेले, पूर्णपणे झालेले. आणखीन एक 2-4 आंबे राहिले, तर दीपकला म्हणलं ते चटणीसाठी असू दे, तर आणखीन 1-2 आंबे दीपक त्यामधले फोडी करून दे, आणि बाकीचे आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. आणि एक मोठं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे मोठ्या आकाराचं टोपलं घेतलेलं आहे मी, आणि यामध्ये सगळ्या फोडी काढलेल्या आहेत बघू शकता. मुलांनी खूपच मन लावण्या फोडी केलेल्या आहेत, एकी छोटी मोठी नाही, सगळ्या एकसारख्या एका लेवलच्या आहेत. म्हणजे जसं आपण आंब्याची जी फोडी बाहेर मार्केटमध्ये भेटतात ना, तशाच पद्धतीने बनवलेल्या आहेत. आणखीन जे थोडंफार राहिले, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की चटणीसाठी 3-4 आंबे मी ठेवणार आहे यामधले, आणि बाकीचे आणखीन 1-2 आहेत ते इकडं योगेश आता कट करत आहेत, म्हणजे फोडी करत आहेत. आणि तोपर्यंत मी इकडे जे कोई वगैरे आहेत ते पण भरून ठेवते. म्हणजे आता हॉलमध्ये खूप असं कोई हे ते खूप सारं कचरा असं झालेला आहे, अगोदर ते सगळं भरून ठेवते, पाण्याचं बकेट वगैरे सगळं काढते. म्हणजे मॉर्निंगपासून मी इथंच ठेवलेलं आहे, कारण दिनेश थोडंसं केला, नंतर झोप घेतला, परत दीपक आल्यानंतर थोडंफार म्हणजे असंच होत आहे, सकाळपासून त्याचा मुहूर्तच लागेना. फायनली आत्ता झालेला आहे, आणि लोणच्याची तयारी पण झालेली आहे पूर्णपणे. आता फक्त मिक्स करायचं काम आहे, म्हणजे जी ही तयारी असते ना ती मसाल्यामध्ये असते. एक वेळा मसाला तयार झाला की मग समजा लोणचं बनलेलंच आहे. तर इकडे आणखीन 1-2-3 जे आंबे ठेवलेले होते ते योगेश फोडी करून देत आहेत, आणि इकडे आमचं बोलणं चालू आहे, हसी मजाक सुरू आहे. म्हणजे या कामाच्या गोंधळामध्ये एक वेगळा वेळच भेटत नाही की निवांत बसून बोलावं, हातात काहीतरी कामं असतात, आणि इकडे आमचं बोलणं चालू असतं. यामध्ये मस्त एन्जॉय करत आमची कामं होत असतात, आणि असं केल्यानं खरंच कामाचा कंटाळा पण येत नाही. आणि एकट्याला खूप बोर होतं, आणि दिनेशचं पण तसंच होत होतं. जसं ते पेऱ्या घेतला ना तसं त्याला झोपच येत होती, आणि तो सगळं ठेवून झोपलेला पण होता. तर झालेलं आहे सगळं. तर व्हिडिओची तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तिकडे कोई वगैरे मी भरलेल्या आहे सगळ्या, आणि टोपलं म्हणजे बाहेर नेऊन टाकते, आणि हॉल अगोदर मी झाडू मारून घेते, मगच मी लोणचं बनवायला सुरुवात करते. कारण आता एक वेळा मी लोणचं बनवायला म्हणजे ते मसाला वगैरे भरायला सुरुवात केली तर ही बाहेरची कामं अशीच राहून जाणार आहेत, आणि त्यामध्ये वेळ भरपूर जातो. तर आता दीपक योगेश सगळेजण आता हे गॅरेजला जातील थोडा वेळ, तोपर्यंत मी लोणचं वगैरे बनवून घेते, आणि परत रात्रीचा स्वयंपाक असणार आहे. तर इकडे हे बनवत आहेत आज ज्यूस, म्हणजे गरमी खूप आहे ना, तर दररोज ज्यूस वगैरे हे ते बनतच आहे. तर इकडं काय खरबूज आणलेलं आहे, खरबूजचं ज्यूस बनत आहे. सगळ्यांनी ज्यूस घेतलं आणि आता जाते, म्हणजे ज्यूस तरी दररोजच बनत आहे. आणखीन इथं दीपक आणखीन 2 कैऱ्याचे आहेत ना त्याच्या पुढे बनवत आहे. म्हणलं चटणीसाठी ठेव, तर फक्त एकच ठेवलेलं आहे. म्हणत आहे मम्मी लोणचं जास्त बनव, म्हणजे लोणचं दीपकचं फेवरेट आहे, आणि आता लवकर बनवत आहे कारण दीपकला देण्यासाठीच बनत आहे. परत इकडे कॅटलीमधलं तेल पण संपलेलं होतं, तर दिनेशला म्हणलं तेल काढून दे, कारण आता लोणच्यासाठी तेल थोडंसं जास्त लागणारच होतं, आणि जी छोटी कॅटली आहे त्यामध्ये थोडंफारच होतं, आणि आता भाजीला ह्याला लागणारच होतं. आणि त्या डब्यातलं तेल काढणं म्हणजे ते 15 किलोचं कॅन आहे ना, ते तेल काढायला मला जमतच नाही, सांडालावंडा होतो. तर ज्या दिवशी दीपक दिनेश घरी आहे त्या दिवशी मी काढून घेत असते. तर इकडं हे सगळं लोणच्याच्या फोडी एका मोठ्या मी इकडं टोपल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता काढून घेऊया मसाले. तर हे 20 ते 25 आंबे आहेत, त्या हिशोबाने मी इकडे मीठ घेतलेलं आहे, म्हणजे 2 वाट्या भरून मीठ घेतलेली, जी नॉर्मल वाटी येते ना आपली भाजी घ्यायची त्या वाटीने 2 वाटी मी मीठ घेतलेलं आहे, आणि 3 चमचे मी इकडे हळदी पावडर घेतलेली आहे. आणि आता मिरची पावडर घेऊया. तर मिरची पावडर पण मी जास्त प्रमाणातच घेतलेली आहे, म्हणजे
जसं मीठ घेतलेले 2 वाटी तसंच लाल मिरची पावडर पण मी इकडं 2 वाटीच घेतलेले आहे. तर एकदम मेजरमेंट करेक्ट आहे. म्हणजे जसं आपण लोणचं बनवतो ना तर त्यामध्ये मसाले थोडेसे जास्तच घेतो, कारण हे जे आंब्याचं लोणचं असतं आंबे आंबट असतात, म्हणजे लोणच्याचे आंबे स्पेशली आंबटत असतात, त्यामध्ये त्या हिशोबानेच आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. तर इकडे बघू शकता तुम्ही सगळे मसाले मी काढून ठेवलेले आहेत. तर मेजरमेंट पूर्णपणे सांगेन तर 20 ते 25 आंब्यासाठी इकडे मी मोहऱ्या घेतले आहेत अर्धा किलो वाटून, आणि मीठ घेतले 2 वाटी. 2 वाटी मी मिरची पावडर घेतलेली आहे, आणि 2 ते 3 चमचे हळदी पावडर घेतलेले आहे, आणि हे मिरे, लवंग आणि काय मेथी दाणा घेतलेला आहे. हे सगळं मी 2-2 चमचे घेतलेलं आहे आणि तळून ठेवलेलं आहे. व्यवस्थित गार झालेत सगळे मसाले हे. आणि पाव किलो तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 3 चमचे जिरं टाकलं, आणि 2 मुठी मी लसूण वाटून टाकलेलं आहे, आणि ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे. छान फोडणी तयार करून घ्यायची आहे, आणि गार झाल्यानंतरच आपल्याला या लोणच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे इतकं लक्षात ठेवण्याची गरज आहे. वर्षभर ही लोणच्याला काही होत नाही. म्हणजे जसं आता आपल्याला एक काही म्हणत असतात की लोणचं माझ्या हातानं खराब होतं, असं होतं तसं होतं, काहीच होत नाही. फक्त इतकं आहे की पाणी लावू द्यायचं नाही. लोणच्याचं खरं दुश्मन म्हणजे पाणीच आहे. पाणी अजिबात लावू द्यायचं नाही आहे. तर इकडं तुम्ही बघू शकता हे जे लोणच्यासाठी मी आंब्याच्या फोडी घेतल्या ना ते पण कोरड्या होत्या, त्याला पण पाणी अजिबात नाही आहे. कारण थोडा वेळ हाडकं ठेवायचं. जर आपण पाण्यात टाकून धुवलं तरी पण थोडा वेळ हाडकून घ्यायचं, पाणी राहू द्यायचं नाही त्याला. एकदम कोरड्या फोडी करून घ्यायच्या, मगच लोणचं टाकायला घ्यायचं आहे. तर इकडं मी अगोदर तर हे जे सुके मसाले मी काढून घेतलेले होते सगळे मिक्स करून घेतले, ते मसाले टाकले. नंतर जे तळून ठेवलेलं होतं सगळं खडे मसाले ते टाकलेले आहेत, आणि नंतर मी फोडणी टाकलेली आहे. आणि आता छान मिक्स करून घेऊया. आणि चुना आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, म्हणजे फक्त कलर चांगला येतो मग टाकायचा आहे, बाकी काही नाही आहे. तर आज मी चुना वगैरे टाकलेला नव्हता. अगोदर जेव्हा लोणचं बनलेलं होतं त्यामध्ये मी थोडासा चुना पण टाकलेला होता. तर इथं छान हे मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर हात वगैरे लावायचं, म्हणजे हातानं मिक्स करायचं नाही, कारण यामध्ये आपण लाल मिरची पावडर वगैरे घेतलेली आहे. तर चमच्यानंच मी इकडं छान मिक्स केलेलं आहे. बघू शकता पूर्ण या आंब्याच्या फोडीमध्ये हा मसाला मिक्स झालेला आहे. आणि हे लोणचं बघून तोंडाला पाणी पण येत आहे ना, पण 2-4 दिवस आपल्याला खाता येत नाही. असं म्हणतात हे नाकात चढतं, म्हणजे जी मोहरीची पावडर आपण टाकलेली असते ना त्यामुळे थोडंसं चढतं ते. तर 3-4 दिवस ठेवायचं, म्हणजे छान मुरतं पण आणि टेस्ट पण छान येतो. तर आता लोणचं बनलेलंच आहे, डब्यात भरून ठेवू. तर हे डबे मी अगोदर स्वच्छ धुवून उन्हाला ठेवलेले होते, आणि आता या डब्यामध्ये भरत आहे. काचाची म्हणजे काचेची भरणी असली तर त्यामध्ये भरून ठेवू शकता, आणि काचेची भरणी नसली तर असं प्लास्टिकचे डबे घेतले तरी पण लोणचं छान राहतं. अगोदर जे लोणचं बनलेलं आहे ते मी काचेच्या भरणीतच भरून ठेवलेलं आहे, आणि यावेळेचं मी इकडे 2 डबे घेतलेले ते प्लास्टिकचे डबे आहेत, यामध्ये मी भरून ठेवते. यामध्ये पण व्यवस्थित राहतं. तर इकडे 1 डबा भरलेला आहे, आणि हे डबा गच्च भरलेलं आहे असं वाटतं आहे, पण मॉर्निंगपर्यंत हे पूर्णपणे मुरलं जातं, आणि डबा जे आहे ना अर्धा होतो. म्हणजे हे मला बसलं म्हणजे छान मुरलं जातं ना रात्रभरात, त्यामुळे एकदम कमी होतं. आता असं वाटतं आहे की डब्यात भरत नाही, आणि तुम्ही 3 डबे घेतले तुम्ही बघू शकता. आणखीन 1 डबा इकडे मी काढून घेतला आहे धुवून. मला वाटलं आहे 2 डब्यामध्ये बसणार नाही, म्हणून मी आणखीन 1 डबा घेतलेला होता, पण काही नाही, 2 डब्यामध्ये हे लोणचं पूर्णपणे आलेलं आहे. आणि मॉर्निंगपर्यंत म्हणजे रात्रभरात व्यवस्थित मुरलं जातं, आणि हे डबे जे आहेत ना आता टप्प भरलेले दिसत आहेत. मॉर्निंगपर्यंत हे अर्धेच होतात. तर इकडं लोणचं बनलेलं आहे, डबे मी भरलेले आहेत. आणि आता हे सगळी कामं झाल्यानंतर आता करूया पोटपूजा. तर इकडे पेढे आणलेले होते, तर पेढा खायला घेतलेला आहे. तर या सगळेजण पेढा खायला. तर पेढा खाऊन झाला, आता स्वयंपाक वगैरे मला करायचा आहे. पण दीपक इकडे पाणीपुरी घेऊन आलेला आहे, ते पण तिथंच खाऊन आलेले. मला पण म्हणत होते की मम्मी तिकडे जाऊया आपण पाणीपुरी खायला. तर मी म्हटलं माझ्या नावाचं पार्सल घरी घेऊन ये, कारण मला लोणचं बनवायचं होतं, घरची खूप सारी कामं, त्यामुळे मला काही जाणं झालेलं नाही आहे. तर घरीच माझ्यासाठी घेऊन आहेत, आणि त्यांनी सगळं तिथंच खाऊन आलेले आहेत. तर आता स्वयंपाक फक्त यांच्यासाठी आणि बाबांसाठी बनणार आहे. तर अगोदर मी इकडं पाणीपुरी खाऊन घेते. तर तुम्ही या सगळेजण पाणीपुरी खायला. जेव्हा आपण घरी बनवतो ना एखादी वस्तू, 1-2 वस्तू कमी असतात, पण जेव्हा आपण बाहेरून आणतो ना पूर्णपणे त्यामध्ये असतं. तर इकडे बघू शकता पाणीपुरी ते तर असणारच आहे. परत इकडे भाजी दिलेली आहे, कांदा दिलेला आहे, फरसाण दिलेला आहे, आणि हे पाणीपुरीचं पाणी सगळ्यात स्पेशल, आणि गोड पाणी पण दिलेलं आहे. पण गोड पाणी मला तितकं आवडत नाही, म्हणून ते साईडला ठेवलं मी, आणि इकडे तिखट पाणी जे माझ्या आवडीचं आहे ते घेतलेलं आहे. तर अगोदर पाणीपुरी एन्जॉय करते, आणि जे स्वयंपाक वगैरे करायचं आहे ते नंतर करणार आहे. म्हणजे ना गरमी खूप होत आहे किचनमध्ये. बाहेर गार हव्याला गेलं ना खरंच आतमध्ये यावंसं वाटत नाही. तर पाणीपुरी खाऊन थोडंसं मी वातावरणाचा एन्जॉय घेतला. म्हणजे वरती जाण्याचा विचार होता, पण असं होतं ना वरती गेल्यानंतर लवकर मी खाली येत नाही. मला खाली यावंसंच वाटत नाही, त्यामुळे मी वरती तर गेले नव्हते. इथं दारासमोर मी थोडंसं एरझाऱ्या केल्या, फिरी घातली,
तोपर्यंत दिनेशचे पप्पा आलेले आहेत. तर स्वयंपाक बनलेला आहे, आता यांना पण जेवायला वाढते. आणि जितके भांडे झाले होते ते पण मी याला क्लीन करूनच झोपायचं होतं, कारण मॉर्निंगला होत नाही, मॉर्निंगला खूप गोंधळ असतो. आणि हे आल्यानंतर शेरूचे बघा नखरे कसे असतात, दररोजचा प्रकार आहे. त्यांना घरी येऊ देत नाही, आल्यानंतर खेळ करणं, त्यांच्या खांद्यावरती पाय टाकणं, खूप लाडीगुडी लावत असतो. शेरूचं वेगळंच असतं. तिकडं चालू आहे यांचं, म्हणजे थोडंसं त्याच्यासोबत खेळणं त्याला पण छान वाटतं. तर असो ताई ना, आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ.